नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आणि आजची सकाळची सुरुवात होतीये स्वामी समर्थांच्या दर्शनाने. तर आमच्या घराजवळ हे मंदिर आहे, त्यामुळे जेव्हा केव्हा वेळ मिळतो आम्ही इथे येतो. आणि किती सुंदर त्याची पूजा केलेली आहे सकाळी सकाळी, एकदम बघून मन प्रसन्न होतं. तर या नोटवर आपण आजचा ब्लॉग चालू करतोय. आणि मी स्वतः, माझी ताई, माझी आई, आम्ही सगळे स्वामींची सेवा करायचो. आई तर आता नाहीये, ताई तिच्या परीने जमेल तिच्या जवळ जे मंदिर असेल तिथे जाते. मी हे आमच्या जवळ जे मंदिर आहे छोटंसं ते तिकडे जाते. जसं जमेल तसं करत राहावं, संसार प्रपंच सांभाळून. अगदीच देवदेव करू नये, अगदीच संसारही करू नये. दोन्ही गोष्टी बॅलन्स कराव्यात. आणि आता सध्या तरी कामं खूप असतात, त्याने रोज जाणं जमतच असं नाही. जेव्हा जमेल तेव्हा जाते. मात्र आपल्या हातात नामस्मरण आहे तेवढं मात्र आपण नक्की करू शकतो. स्वयंपाक करताना किंवा इतर काही गोष्टी करताना जिथे आपल्याला फार म्हणजे डोकं लावावं लागणार नाही, तिथे नामस्मरण हे कायम तुम्ही चालू ठेवू शकता. अगदीच वायफळ बडबड करण्यापेक्षा आपण कोणाकोणाशी अर्धा अर्धा पाऊण पाऊण तास बोलतो, त्याच्यापेक्षाही या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं. आणि इथे लगेच मी येऊन डब्याची तयारी केली आहे. आणि इथे डबे भरतीये. इथे आज माझ्याकडे 3 डबे भरतीये. हे मनूचा, ह्यांचा. तर इथे आणि आमच्या धीरांचा तर तो सकाळीच गेलेला आहे. आणि हा आता ह्यांचा भरतीये. आज मी केले होते छोले. तर हे वाटण लावून केलेले छोले आहेत. तर छोले केल्यावर अजून एक मला भाजी करावी लागते. कारण आमचे धीर छोले खात नाही. छोले, चणे हे जे आहे ते त्यांना पथ्य आहे, त्यामुळे ते खात नाहीत. तर त्यासाठी मी त्यांना भरत नाहीये. आणि जी काही कढईत जी भाजी राहिली आहे ती मी दुपारच्या आमच्या जेवणासाठी बाजूला काढून ठेवली. दुपारी जेवायला मी आणि आरू दोघंच असतो, तर त्यासाठी ही भाजी पुरून. आणि इथे मी डब्यासाठी केला होता मटार भात. तर तो मी इथे देतीये. सध्या खूप छान सीझन आहे मटारचा. तर मटार आणि गाजर असं घालून खूप छान भात होतो. पटकन इन्स्टंट मध्ये जो भात आहे तर तो मी इथं बनवलाय कुकरमध्ये. तर तो डब्याला थोडासा देईन. मनूच्या पण, ह्यांच्या पण. त्यांच्या ऑफिसमध्ये तो खूप आवडतो हा भात. कधी कधी नुसताच असं राईस खायला बरा वाटतो वरण भातापेक्षा. डब्याला वरण भात घेऊन जाणं थोडंसं म्हणजे त्यांना पसारा होतो त्याचा, असं त्यांना वाटतं की मग कुठे वरण घाला आणि मग ते सांडवण होतं किंवा सगळं. जरी एअरटाईट डबा असला तरी पण ते वरण थंड होतं दुपारपर्यंत. इतकी थंडी आहे पुण्यात सध्या. पुण्यात सध्या 10-11 तापमान आहे. मग जे काय आपण जेवण देऊ ते थंडच होतं बऱ्यापैकी. जरी तो हॉटपॉटचा डबा असला तरीही थोडंसं इतकं वॉर्म राहत नाही जितकं आपण गॅसवरनं काढलेलं राहतं. तर इथं हे माझे डबे भरून झालेले आहेत. हे माझं मोठं काम असतं, तोपर्यंत मी काहीच हाताशी घेत नाही. घरातली बेसिक क्लिनिंग झाली की इथे मी स्वयंपाकाला लागते. आणि स्वयंपाक झाला की मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, पूजा वगैरे ते सगळं असतं. कारण डब्याला एक टाइम लिमिट असतो, त्या वेळातच तुम्हाला तो द्यावा लागतो. आता मनूला मी त्या केक देते ट्रीट म्हणून. तो म्हणाला मला एक छोटी सुट्टी असणार आहे आज. रोज नसते त्यांना, तर आज असणार आहे. HP चा पिरियड त्यांचा प्रॉक्सी पिरियड असेल तर त्यासाठी. आणि हे दाल काहीतरी आहे बाई, मी परवा आणलं होतं खाऊच्या दुकानातनं. तर त्यात काहीतरी तिखट असं लागतं, चण्यापासून बनवलेलं आहे. त्याच्यावर नाव आहे, मी तुम्हाला सांगेन नंतर. आणि इथे जसे की मी सांगितले, अजून एक मी भाजी केली होती, जी की मटकीची होती. ती दिरांसाठी केलेली, थोडीशी राहिली, ती पण मी ठेवलेली आहे. जी राहील ती मी रात्रीला किंवा दुपारला होऊन जाईल ती. आणि इथे लगोलग मी ओटा आवरून घेते. आणि त्याच्यानंतर मला मोठं काम एक आहे, ते तुमच्याशी शेअर करते. जसं की तुम्हाला माहिती आहे, आता संक्रांत होऊन गेली आहे नुकतीच. आणि संक्रांत ते रथसप्तमी पर्यंत सगळीकडे घराघरात हळदी कुंकू घालतात. आणि हळदी कुंकवासाठी आपल्याला वाण द्यायला काही गोष्टी लागतात. तर माझ्याकडे हँडमेड गोष्टी मी बनवते. आणि त्याचा छोटासा माझा व्यवसाय आहे, फार मोठ्या प्रमाणात नाही. तर का छोट्या प्रमाणात? कारण मला घर सांभाळून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत.
माझ्याकडे 2 मुलं आहेत आणि त्या मुलांचं शिक्षण, त्यांचं खाणं-पिणं प्लस घरात दुसरं बाई माणूस कोणीच नाही. आमची एकत्र फॅमिली जशी तुम्हाला माहिती आहे. आणि त्यासाठी मला या सगळ्या गोष्टी एकट्याला मॅनेज करायच्या असतात आणि कुठेही घराला कॉम्प्रोमाइज करावं लागू नये यासाठी मी सध्या लहान प्रमाणात केलंय. मुलांनी म्हणू नये की मम्मी आमच्यासाठी तुझ्याकडे वेळ नसतो, हे मला ऐकून नाही घ्यायचंय. होता होईल तो मुले शाळेत गेली की हे माझं चालतं काम. तर ते आणि त्यासोबत माझे अजून हे YouTube तर आहेच. शिवाय मी पब्लिकेशनचं वर्क फ्रॉम होमचं काम आहे, तर ते दिवसातनं एक थोडा वेळ मला करावं लागतं. ते तुमच्या वेळेनुसार आहे. पण ते पण आहे. म्हणजे घरात बसून मला जे काही जमेल ते मी करते आणि हे म्हणजे हा माझा छंद आहे. तो जसं आता मी व्यवसायात रूपांतर केलंय आणि छोट्याशा या बँगल्स आहेत, ज्या काही सिल्क थ्रेड पासून मी बनवते आणि त्याला छानपैकी आपण काही डेकोरेशन्स लावून असे बँगल्स तयार करतो. ही ऑर्डर होती माझी. एक मॅडम आहेत तर त्यांनी साड्या मला दिल्या होत्या. तर 9 प्रकारच्या आय थिंक साड्या येत्या आणि साड्यांवर मॅचिंग मला या बँगल्स बनवायच्या होत्या. शिवाय ह्याचे झुमके सुद्धा मला तयार करायचे होते. तर ते झालेले आहेत. खूप अर्जंट ऑर्डर होती कारण त्यांना 2-3 दिवसात या गोष्टी हव्या होत्या. म्हणून पूर्ण माझा सकाळपासूनचा नंतर डबा जो झाला त्याच्यानंतर दुपारपर्यंतचा वेळ हे करण्यामध्ये गेला आणि हे केल्यावर लगेच आपण पॅकिंग करू शकत नाही. तर मग संध्याकाळचा वेळ मी पॅकिंगसाठी ठेवलाय. तर हे सिल्क थ्रेडचे झुमके मी बनवलेत आणि हा माझा व्हिडिओ जाईपर्यंत त्यांना मी पोस्ट सुद्धा हे केलेलं होतं. त्यांना खूप आवडल्या या गोष्टी. मनापासून त्यांनी दाद दिली की खरंच हँडमेड आहेत आणि युनिक आहेत. म्हणजे एखाद्याला दिलं की तो माणूस म्हणजे ती व्यक्ती ती नक्की घालेल. तर असं आहे हे प्रोडक्ट. तर तुम्हालाही आवडलं असेल तर प्लीज आपल्या या चॅनलला लाईक करा. याचा प्रतिभा आर्ट म्हणून हँडमेड गोष्टींचं आपलं इन्स्टाचं सुद्धा पेज आहे. तर तिथे त्याचीही लिंक मी तुम्हाला नक्की देईन. तिथे तुम्ही अजून ह्याची व्हरायटी बघू शकता. तर आता हँडमेड ज्वेलरी आहे तर त्यासाठी हँडमेड पाउचेस सुद्धा हवेत. तर हे जे पाउचेस आहेत त्या मी हँडमेड पेपर पासून घरात बनवलेल्या आहेत. एक प्रकारची आपण जशी छोटीशी बॅग बनवतो पेपरची तशी ही बॅग बनवलेली आहे आणि त्याच्यावर मी वारली पेंटिंग केली आहे. मी बेसिकली वारली पेंटिंग ही भिंतीवर, पॉट्सवर वगैरे सुद्धा प्रोफेशनली करते. तर त्याचा वापर मी इथे केलाय आणि मनूने सुद्धा ह्याच्यात खूप मदत केली आहे. मी फक्त ड्रॉ करून दिलंय आणि त्याने ह्याच्यात रंग भरलेले आहेत. तर त्याची सुद्धा मला खूप मदत होते आणि त्याला सहभागी करून घेतल्याबद्दल त्याला हे एक वाटतं की आपली आई काहीतरी करतीये आणि त्याच्यासाठी खूप कष्ट लागतात हे त्याच्याही लक्षात येतं. आणि ह्या प्रकारच्या अशा माझ्या हे पाउचेस झालेत. 2 त्यांना बँगल्स अशाच द्यायच्या होत्या आणि बाकीच्या ज्या 7 बँगल्स आहेत त्या पाउचमध्ये बंद करून द्यायच्या होत्या. कड्या टाईपमध्ये या बँगल्स आहेत. तर लोकलच होतं त्याच्यामुळे ह्याला मी फार पॅकिंग करत नाहीये. हे सगळं मी एका मोठ्या पेपर बॅगमध्ये घालून त्यांना पोहोच करणार आहे. हे बाय हँड आहे त्याच्यामुळे याला फार काही पॅकिंगची गरज नाही. तर अशा प्रकारे वारली पेंटिंगच्या बॅग झाल्यात आणि ही सुंदरशी मगाशी मी बनवत होते कडा ब्ल्यू कलरचा, एक रॉयल ब्ल्यू कलर आहे. तर त्याच्यामध्ये असं कोरीव काम केल्यामुळे असं नक्षीकाम केल्यामुळे खूप छान उठून दिसतं ते. आणि ह्याच्यासाठी माझ्यासोबत बसलाय एक छानपैकी टाइमपास म्हणू शकत नाही, फॅमिली मेंबर ऍक्च्युली आता आमचा. ह्याचं नाव आहे बोकू. खरं तर ह्याचं काही नाव मला माहिती नाही पण हा खूप मोठ्या वयात आल्यावर आता आमच्याकडे आलेला आहे. नुकतंच शेजारच्या म्हणजे सोसायटीतला हा बोका आहे पण सध्या आमच्याकडेच तो असतो. आम्ही त्यांना कळवलेलं आहे की तुमचा बोका इथे आहे कारण प्रत्येकाचा एक म्हणजे लाईक फॅमिली मेंबरच असतो आपल्या घरातला पेट म्हणजे. तर आम्ही त्यांना कळवलं पण तो तिथं जायला आता रेडी नाहीये. रात्रीचा तो त्यांच्याकडे जातो आणि दिवसभर तो आमच्याकडे असतो. तर असं त्याने आम्हाला अडॉप्ट केल्यासारखं झालेलं आहे. पण खूप गोड आहे. फक्त एवढंच आहे की तो लहान नाहीये वयाने त्याच्यामुळे त्याला खूप आपण हँडल नाही करू शकत. तो त्याच्या मनाप्रमाणे वागतो, मनाप्रमाणे खातो, येतो, बसतो आणि जातो. तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी 3 दिवसापूर्वी करून ठेवलेला होता. 3 दिवसापूर्वी मी ही सगळी कडधान्य भिजत घातली आहेत
ह्याच्यात 13 प्रकारची अंदाजे कडधान्य आहेत आणि या सगळ्या ज्या बॅग्स आहेत ह्या माझ्या ताईच्या गावावरनं आलेल्या आहेत. त्यांच्या गावी काही कडधान्य होतात, काही तिच्या घरची अशी कडधान्य तिने मला मागच्या वेळेस आली तेव्हा दिली होती. मुलांसाठी बेसिकली हे आम्ही करतो की मुलांच्या पोटात सगळ्या प्रकारची सगळी कडधान्य डाळी जाव्यात. अशी जर ह्या सगळ्यांची मी भाजी केली तर घरातले सगळेच जण खातात असं नाही. मग ह्यांची आम्ही भेळ बनवणार आहोत. तर त्यासाठी मी हे सगळी कडधान्य इथे भिजत घालणार आहे. आधी स्वच्छ पाण्याने धुणार आहे आणि मग मी भिजत घालणार आहे. असं मी 2 दिवस त्याचं पाणी काढून दुसऱ्या दिवशी मी चाळणीत घालून ठेवते, म्हणजे त्याच्यात छानपैकी मोड येतात. कारण थंडी आहे त्यामुळे मोड यायला थोडासा वेळ लागतो. आणि यातली काही काही कडधान्य खरंच भाजीच्या स्वरूपात आपण नाही खाल्ली जात, सोयाबीन वगैरे. मग त्याच तरी अर्थाने ही पोटात जावीत. आमच्या सासूबाई सोयाबीन गव्हाच्या पिठात घालायच्या. ते मला आता आठवतंय. एका किलोला साधारण पाव किलो वगैरे त्यांच्याकडे सोयाबीन असायचेच. तर हे असे झालेले आहेत बघा. आजचा 3रा दिवस आहे आणि हे जे सगळे कडधान्य आहे ते छानपैकी स्प्राउट झाले. तर थंडी असल्यामुळे जरा जास्त वेळ ठेवावं लागलं, पण छान स्प्राउट झालेत. मी ह्याला बांधून वगैरे ठेवलं नव्हतं, फक्त चाळणीत घालून झाकून ठेवलं होतं. खाली एक भांडं ठेवलं होतं पाणी जाण्यासाठी. आणि आता मी हे एका भांड्यात ठेवून त्याच्यात हळद मीठ घालणार, पाणी घालणार आणि कुकरला एक चांगला 3-4 शिट्या काढून घेणार आहे. आता दुपारी थोडं रेस्ट घ्यायच्या आधी मी हे सगळं उकडून ठेवून दिलं होतं. आता संध्याकाळी मुलं खेळायला जायच्या आधी दोघेही शाळेतनं आलेली आहेत, तर त्यांना लागते कडाडून भूक. मग काहीतरी असं जंक फूड देण्यापेक्षा मी हा पर्याय निवडलाय की त्यांना स्प्राऊटची भेळ खाऊ घालायचं आहे. आणि ह्यामध्ये पण एक गंमत केली आहे की हे भेळ मी न बनवता यांना सगळं जे प्रिपरेशन आहे, म्हणजे सगळं कटिंग चॉपिंग आहे ते करून दिलंय आणि त्यांचं ते हाताने घेऊन ही भेळ बनवतात. हा आता आम्ही आय थिंक 3ऱ्या वेळी वगैरे हे करतोय. तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. तर इथे सगळं मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, फरसाण, त्याच्यानंतर लाल तिखट, मीठ, चाट मसाला आणि माझ्याकडे चिंच गुळाची चटणी होती, तर ते सगळं मी इथे मांडून ठेवलंय. सोबत लिंबू आहे. मुलांना आपापलं पाणी घेऊन बसायला सांगितलंय. त्यांचं ते हाताने घेऊन करून खातात. तर त्यांनाही एक गंमत वाटते की आपण काहीतरी स्वतः बनवतोय आणि एक अंगत पंगत आपण म्हणतो ना, तर तसं आहे. त्यांच्यात मग मुलांना मी विचारते की अरे मध्ये कुठले कुठले स्प्राउट्स आहेत, काय काय आहे आणि आपण हे कसं खातो किंवा ह्याच्यापैकी तुम्हाला काय माहिती. ह्याच्यामुळे त्यांना माहितीही मिळते आणि एक छान वाटतं स्वतःच्या हाताने आपण काहीतरी बनवून खातोय, तर ह्याचा आनंदही आहे. मसाला येतो, चाट मसाला नाही, तिखट होईल ते गाढवा. चाट मसाला आहे सगळ्यांना दिली भेळ. खूप काहीतरी टाकले, टमाटर खूप टाकले. नाही आहे ना, नाही आपलं पत्र दिसते आता नाही. वा पडते बसून खा, बसून जाऊन खायचे आणि बस नाव घ्यायचं.
तर इथे ऑलमोस्ट सगळे स्प्राउट्स संपलेले आहेत आणि मला खूप बरं वाटतंय की या निमित्ताने का होईना मुलांनी सगळे कडधान्य आवडीने खाल्लेत. तशीही ते सगळ्या भाज्या खातात, कुठलीच भाजीला कुरकुर करत नाहीत. मला खरंच बरं वाटतं. अगदी कारली मेथी पासून सगळ्या भाज्या ते खातात, कशालाही त्यांची ना नसते. फक्त चविष्ट पाहिजे एवढंच मात्र आहे. मग त्याच्यानंतर आम्ही निघालोय संध्याकाळी. हे लवकर आले जरा, मग आम्ही निघालोय सारसबागेत. कारण नुकतीच चतुर्थी होऊन गेली पण आम्हाला जाता आलं नव्हतं. चतुर्थी दिवशी हे खूप लेट आले, मग आम्हाला नाही जमलं. म्हणून मग आम्ही आज प्लॅन ठरवला की हे लवकर आल्यावर आम्ही जाऊ. आणि सारसबागेत किती छान अशी कमळं फुलली आहेत. ते संध्याकाळचीच मोस्टली दिसतात, तर दिवसभर गेला तरी दिसत नाहीत. आणि त्याच्या आधी थोडस आम्ही इथे फिश आणि कासव पण होते ते पण बघितलेत. तेही भरपूर प्रमाणात आणि खूप मोठ्या मोठ्या आकाराचे आहेत, पण अंधारामुळे ते कॅच झालेले नाहीयेत कॅमेऱ्यात. पण बघून बरं वाटतं. आम्ही बऱ्याच दिवसांनी आलो इथे, फारसं येणं होत नाही या भागामध्ये. आणि ह्याच्यानंतर आम्ही मंदिरात दर्शन घेतलंय, पण मंदिराचं इतकं म्हणजे तिथे व्हिडिओ काढायला अलाउड नसल्याने डायरेक्ट मूर्तीचा फोटो तुम्हाला दाखवू नाही शकले. पण मूर्ती बघाल तर खरंच या, एकदा पुण्यात असाल तर. मूर्तीला अंगडं टोपळं घालून इतकं सुंदर तयार करतात. तर थंडी आहे बाहेर आणि त्यासाठी इथे आवर्जून त्यांना लोकरीचं स्वेटर आणि सगळं घातलं जातं. मूर्ती इतकी बालमूर्ती सुंदर मोहक दिसते. इतकं म्हणजे बघूनच प्रसन्न वाटतं, असं हलू नये तिथनं. आणि आसपास सारस पक्षी किंवा व्हाईट पक्षी आहेत कुठले तरी, माहिती नाही मला त्याचं नाव. तर सारस बागे म्हणजे सारस पक्षी असावेत असं मी म्हणतीये, पण नक्की माहिती नाही. तर इथे हे मंदिराचं दर्शन, फारशी गर्दी नव्हती आज ऑड डे असल्यामुळे. चतुर्थीच्या दिवशी मात्र खूप लाईन असते. तर अशा प्रकारे ते झाल्यानंतर इथे मागे आम्ही पावभाजी खायला आलोय, म्हणजे मनू खातोय. आम्ही तर नाही खाणार आहोत कारण घरी जेवण आहे आणि त्याच्यामुळे इथून आता जाऊ आम्ही घरी. तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला, तर कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. इथपर्यंत बघितलात यासाठी खरंच धन्यवाद.